विरोधक एकत्र आले तर सत्ताधाऱ्यांना देश सोडून जावं लागेल असं म्हटलंय संजय राऊतांनी। इंडिया आघाडीमधील ब्लॉक काढण्याचा ठाकरेंकडून प्रयत्न सुरू असं राऊतांनी म्हटलंय। तर इंडिया आघाडी लोकसभेनंतर ब्लॉक झाली असं संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तरामध्ये म्हटलंय। आंदोलनाचा फायदा घेण्यासाठी यांच्यामध्ये स्पर्धा लागली होती या शब्दात संजय शिरसाट यांनी निशाणा साधलाय। तो आता ब्लॉक काढण्याचा प्रयत्न आमच्याकडनं सुरू आहे। उद्धवजी तिथे गेले, त्यांनी केजरीवालशी चर्चा केली, सन्मान्य केजरीवाल साहेबांशी चर्चा केली, राहुल गांधीशी दूरध्वनीवर प्रदीर्घ चर्चा झाली। तो ब्लॉक आता तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जंतर मंतरवरती तुम्हाला काय दिसलं? जंतर मंतरवरती सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आल्या। विरोधी पक्षाने सुद्धा आपले सगळे बावटे दूर ठेवून ज्या दिवशी ते एकत्र येतील मनानं, भूमिकेनं, तेव्हा नरेंद्र मोदी किंवा त्यांचे लोक एक दिवस सुद्धा सत्तेवर राहणार नाहीत। एकत्र येऊन आपण लढा दिला तर सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळून जावं लागेल। इंडिया आघाडी गेल्या लोकसभेच्या नंतरच ब्लॉक झालेली आहे। त्यांच्यात कुठेही एक वाक्यता नाहीये। तुम्ही जर आता पाहिलं असेल, दिल्लीला झालेलं जंतर मंतरचं आंदोलन, त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळेजण आपापल्या पद्धतीने राजकीय फायदा कसा उचलायचा याच्यासाठी यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। कुणातही एक वाक्यता नव्हती। खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांसाठी केलेल्या आंदोलनाचं श्रेय घेण्याची सुद्धा चढाओढ या लोकांमध्ये लागली होती। म्हणून इंडिया आघाडी ही ना राहिलेली आहे आणि ना भविष्यात ती राहणार आहे।